ब्रॉट टू यू बाय विगार्ड। माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर माझ्यासोबत आहेत. अण्णा TV9 मध्ये स्वागत आहे. आज कार्यकर्ता मेळावा आहे. उत्कंठा राज्याच्या शिगेला पोहोचले की अण्णांचा निर्णय काय राहील? नाही, मृग नक्षत्रामध्ये पहिल्यांदाच गेल्या अनेक वर्षानंतर बीड जिल्ह्यात आणि पूर्ण मराठवाड्यामध्ये वेळेवर पाऊस पडला, वेळेवर पेरण्या झाल्यात आणि पेरते व्हा हा संदेश निसर्गानं दिलेला आहे आणि तो समाजकारणामध्ये, राजकारणामध्ये प्रत्यक्ष गतीत आणण्यासाठी आणि निवडणुका आल्यात लोकसभेच्या, धुराळा फोपाटा आता बराच खाली बसला आहे, स्पष्ट दिसायला लागलेला आहे. आणि या पार्श्वभूमीवर मांडणी, जोडणी आणि पुढच्या सर्व टप्प्याटप्प्यावरचे जे स्पर्धात्मक आव्हान आहेत त्याला सामोरं जाण्याकरता सर्व जाती धर्माच्या कार्यकर्त्यांनी एकत्रित यावं याकरता ही बैठक ठेवली आहे. 2 वर्षापासून अण्णा कुठल्याही पक्षात नाहीत. अण्णा आता सक्रिय झालेले, त्यामुळे कार्यकर्त्यांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या आता तुमच्याकडनं वाढलेल्या आहेत, तुमच्या निर्णयाकडे वाढलेल्या आहेत. नाही, सत्तेवर असो किंवा नसो, मी सातत्यानं सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सक्रिय राहिलेलो आहे. विकासाच्या प्रक्रियेमध्ये पण नुसत्या मतदारसंघाच्या नव्हे तर जिल्ह्याच्या विकासामध्ये किंबहुना मराठवाड्याच्या काही प्रकल्पात, राज्यामध्ये. देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना. हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो. अब की बार वी गॉट एयर कूलर का चमत्कार. महत्त्वाचं योगदान केलेलं आहे, खारीचा वाटा उचललेला आहे आणि त्यामुळं कुठे असो नसो पण आपलं अस्तित्व आणि आपलं योगदान हे नेहमी जाती तोडा आणि समाज जोडा आणि विकासाकरता राहावं. जिल्ह्याच्या, शहराच्या आणि गावाच्या हा प्रयत्न माझा राहिलेला आहे सातत्यानं. आज मेळावा होतोय, मात्र तुमचे बंधू रवी क्षीरसागर हे तुमच्यासोबत दिसत आहेत मुख्य अतिथी म्हणून. एक वेगळा आनंद कार्यकर्त्यामध्ये ओसडून वाहताना पाहायला मिळतोय आम्हाला. साहजिकच आहे, सर्व विखुरलेले एकत्र आले, ती चांगली उपलब्धी आहे असं लोकांना वाटतं. आणि असंच विखुरलेले कार्यकर्ते, पांगलेले कार्यकर्ते, काही भावनेच्या भरात इकडं तिकडं गेलेले कार्यकर्ते, असे सर्व एकत्रित येणं मला वाटतं काळाची गरज आहे आणि त्या पार्श्वभूमीवर हा मेळावा होतो आहे. तुम्ही कुटुंब प्रमुख आहात. कुठंतरी 1.5-2 वर्षाचा काळ गेला, 5 वर्षाचा काळ गेला, थोडाफार उशीर झाला असं वाटत नाही? प्रत्येक गोष्टीला वेळ यावी लागते. काळ आणि वेळ त्याचं उत्तर ठरवतं आणि मला वाटतं योग्य वेळी योग्य निर्णय घेणं हे उचित आहे. भाऊ एकत्रित आलेत, काका पुतणीही एकत्रित बसावं का पंक्तीत बसावं अशी बीडकरांची अपेक्षा आहे. अनेकाच्या अनेक अपेक्षा आहेत आणि अपेक्षा बाळगणं लोकांचं गैर आणि व्यर्थ नसतं. परंतु शेवटी काळ प्रत्येक गोष्टीला उत्तर असतो. उदरात काय दडलं आणि उत्तरं काय आहेत हे लक्षात यायला वेळ लागेल सगळ्यांना. तुमचे दुसरे पुतणे असं म्हणाले की आमच्या क्षीरसागर कुटुंबामध्ये द्वेष, क्लेश काही नाही, आम्ही राजकीय विरोधक असू शकतो. कोण काय म्हणालं याच्या बाबतीत मी काही भाष्य करणार नाही. परंतु मी माझ्या वैयक्तिक बाबतीत सांगू शकतो की गेल्या 50 वर्षापासून कापूच्या काळापासून राजकारण, समाजकारण करताना सूड आणि आसूड हे कधी मनात आपण ठेवलं नाही. जय पराजय, यश अपयश हे आता काळाच्या युगात नाण्याच्या 2 बाजू आहेत आणि त्यामुळं आपणही कधी कुणाचा द्वेष, कुणाचा मत्सर, कुणी विरोधात गेलं म्हणून त्याला बघायचं, हुडकायचं, शोधायचं. आणि महत्त्वाचं म्हणजे सार्वजनिक कामामध्ये कुठेही टक्केवारी आणि कुठलीही अपेक्षा आर्थिक लाभाची न ठेवता सार्वजनिक काम करणं मला वाटतं ही आपल्या नाण्याची स्पष्ट बाजू आहे आणि हे लोकही सांगतात सगळे.
त्यामुळेच आता अण्णांची जे विधानसभेची तयारी आहे ती अंतिम टप्प्यात आहे असं म्हणायला हरकत नाही. नाही, अनेक निवडणूक आहेत, नुसतं एकच नाही. आपण त्याचा उल्लेख केला, नगर परिषद आहे, जिल्हा परिषद आहेत, पंचायत समिती आहेत. ही आणि लोकशाहीच्या ह्या उत्सव आपल्या देशातच नव्हे, जगात 40 देशामध्ये निवडणुका आहेत. अमेरिका, इंग्लंड अशा मोठ्या मोठ्या लोकशाही मानणाऱ्या देशात निवडणुका आहेत. आणि तेव्हा लोकशाहीचं हे पर्व साजरं करणं मला वाटतं सगळ्यांचं कर्तव्य आहे. 5,000 कार्यकर्त्यांचा मेळावा आहे आज अण्णा तुमचा. एक वेगळी भूमिका, वेगळा निर्णय होईल असं महाराष्ट्राला वाटते. काय निर्णय, काय भाषण होईल याचीही उत्कंठा शिगेला पोहोचली. नाही, विकासाचे मुद्दे धरूनच आपण पुढे जातो नेहमी. आणि शेवटी लोकांचा आशीर्वाद, ही कवचकुंडलं ही आत्तापर्यंत लाभलीत. अशाच मजबूतीने लोकांना साथ द्यावी, कुठल्या प्रलोभनाला, लालचीला, दडपणाला बळी न करता. हे पुढचा जो प्रवास आहे जिल्ह्याचा, हा विकासाच्या वाटेवर राहावा, सर्व जाती धर्माला जोडणारा राहावा, ही माझी मनोमन इच्छा आहे. काकू आणि नानांचा रथ, त्यांचा वसा पुन्हा एकदा ताकदीनं समोर पुढे जाईल. हो, वसा आणि वारसा समर्थपणे जोपासणं. पण त्या वशाचा कधी मतं मागायला मी उल्लेख केला नाही, पण तो अंगी बाणवणं आणि राबवणं, त्या मार्गावर चालणं हा माझा निश्चित प्रयत्न आहे. घर फुटल्यानंतर जी अस्वस्थता तुमच्यात होती, अस्वस्थ होता तुम्ही, आता कुठंतरी चेहऱ्यावरती थोडा का होईना आनंद दिसतोय. भाऊ एकत्रित आलेत, एक पुतण्या एकत्रित आलाय, तुम्ही कुटुंब एकत्रित दिसताय. आता हा निसर्गाच्या लहरीचा आनंद आहे. वेळेवर मगाचं नक्षत्र बरसलं तोही आनंद आहे. आणि सगळे एकत्रित येतात तोही आनंद आहे. मला वाटतं हा मनाचा, बाहेरचा सगळाच आनंद आहे. नक्कीच हे होते माजी मंत्री जयदत्त अण्णा क्षीरसागर. थोड्याच वेळात ते भाषण करतील. भाषणामध्ये नेमकं काय निर्णय घेतील याची उत्कंठा जी आहे ते शिगेला पोहोचलेली आहे. कॅमेरा पर्सन आप्पासाहेब मोहरकरसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, बीड. ब्रॉट टू यू बाय विगार्ड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.